नमस्कार. पाठीमागच्या लेक्चरमध्ये म्हणजेच फंडामेंटल कोर्सच्या फर्स्ट लेक्चरमध्ये आपण कॅन्डलस्टिक्स कशा वर्क करतात, त्याच्या मागची सायकोलॉजी काय आणि त्याच्या मागे काय माइंडसेट असतो बायर्स आणि सेलर्सचा. इवन आपण काही चार्ट्सवरती एक्झाम्पल पण बघितले की सेलर्स कोणत्या ॲटिट्यूडने मार्केटमध्ये येतात आणि ही कॅन्डल कोणत्या पॅटर्नमध्ये यूज करायची आहे. ठीक आहे, याच्यासाठी कोणत्या कंडिशन्स असल्या पाहिजेत हे आपण मागच्या लेक्चरमध्ये खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे. तर आय होप चांगली सायकोलॉजी समजली असेल. जर तुम्हाला हे लेक्चर मिस आउट केलं असेल तर हे लेक्चर पहिल्यांदा बघा आणि त्याच्यानंतर आजचं लेक्चर बघा. कारण आजच्या लेक्चरचं इम्पॉर्टन्स काय की कॅन्डलस्टिक्स विथ सपोर्ट अँड रेजिस्टन्स आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे फक्त सपोर्ट अँड रेजिस्टन्स शिकायचं आहे का? नाही. जे तुम्हाला कॅन्डलस्टिकची पाठीमागे सायकोलॉजी शिकवली त्याच्या प्लसमध्ये जर हे कन्फर्मेशन असेल तर मग आपली प्रोबॅबिलिटी जी असते प्रॉफिटची ती ऑटोमॅटिकली इन्क्रीज होते. तर चला मग लेक्चरला स्टार्ट करूया. फाउंडेशन कोर्सचा हे लेक्चर नंबर 2, सपोर्ट आणि रेजिस्टन्स. आता या लेक्चरनुसार आपण फक्त सपोर्ट अँड रेजिस्टन्स बघणार आहेत का? नाही. सपोर्ट अँड रेजिस्टन्समध्ये किती टाईप असतात आणि त्या सपोर्ट अँड रेजिस्टन्समध्ये 2 प्रकारे ट्रेड करतात. समजा तुम्हाला माहीत असेल सपोर्ट आणि रेजिस्टन्स, तर याच्यामध्ये आपण एकतर सपोर्टला बाय करत असतो किंवा रेजिस्टन्सला सेल करत असतो. हे तरी झाली एक मेथड. पण जेव्हा ब्रेकआउट होतात तेव्हा पण आपण ट्रेड करू शकतो, राईट. याच्यानुसार आपण 2 मेथड्समध्ये ट्रेड करू शकतो. एक म्हणजे की सपोर्टवरती बाय करायचं किंवा मग सपोर्ट ब्रेकआउट झाल्यानंतर सेल करायचं. तर अशा प्रकारे 2 मेथड्स आहेत. तर हे तुम्हाला जस्ट एक कन्सेप्ट दिली. आता आपण कोर्सला ॲक्च्युअल स्टार्ट करत आहे आणि खूप बेसिक पासून मी शिकवणार आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित नोट्स बनवा आणि हे नॉलेज मी फ्रीमध्ये देतोय. याच्यामुळे या नॉलेजकडे दुर्लक्ष करू नका. याच कोर्सेसच्या बाहेर खूप जास्त फीस आहेत. 30-40 हजार रुपये लोक इव्हन चार्जेस करतात. पण मला वाटतं हे बेसिक नॉलेज सगळ्यांसाठी असावं. तर आता बघा, नावातच अर्थ आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. सपोर्ट म्हणजे काय की आधार, मराठीत आपण याला काय म्हणतो, आधार देणे. ओके. आणि रेजिस्टन्स म्हणजे काय, विरोध होणे. तर एक्झॅक्टली जेव्हा एखादा स्टॉक चालत असतो तर तो स्टॉक डायरेक्ट 0 to 100 रुपीज होतो का? किंवा तो स्टॉक कंटिन्युअसली वाढत जातो का? नाही. त्याला कुठेतरी एक थांबा घ्यावा लागतो, कुठेतरी एक साईडवेज जावं लागतं, कुठेतरी एक कन्सोलिडेशन करावं लागतं किंवा या ठिकाणापासून कुठेतरी थोडंसं खाली येऊन प्राइस ॲक्शन पडून मग मार्केट परत कंटिन्युएशन करू शकतो. मग या ठिकाणापासून जे मार्केट खाली पडतं या ठिकाणी सेलर्स ॲक्टिवेट होतात, राईट. याच्यामुळे आपण याला म्हणतो रेजिस्टन्स, की ज्या ठिकाणाहून सेलर्सने इथे सेलिंग करायला स्टार्ट केली आणि स्टॉक त्या लेवलपासून खाली पडला त्याला म्हणतो आपण रेजिस्टन्स. आणि ज्या लेवलपासून समजा हा स्टॉक खाली पडला, इथपर्यंत हा स्टॉक आला आणि एक्झॅक्टली या लेवलपासून बायर्स ॲक्टिवेट झाले. म्हणजेच का? कारण की बायर्सला वाटलं या स्टॉकची पर्टिक्युलरली प्राइस खूप कमी आहे, म्हणजेच चांगल्या प्राईसमध्ये भेटत आहे. मग ते इथे मार्केटमध्ये बाईंग करायला स्टार्ट करतात आणि परत हा स्टॉक या लेवलपासून वरती जातो. म्हणजे जेव्हा सेलर्स ॲक्टिवेट होतात तेव्हा रेजिस्टन्स तयार होतो, म्हणजे आलेल्या स्टॉकला विरोध होतो. आणि जेव्हा पण स्टॉक खाली पडतो तेव्हा बायर्स ॲक्टिवेट होतात, म्हणजेच या झोनला आपण सपोर्ट म्हणतो. कारण की बायर्स या झोनला सपोर्ट करत आहेत की मार्केट याच्या वरती जावं आणि सेलर्स काय करत आहेत, मार्केट या झोनच्या खालती यावं म्हणून सेलिंग करत आहेत. यालाच आपण सेलर्ससाठी रेजिस्टन्स आणि बायर्ससाठी सपोर्ट असं म्हणतो. आता सपोर्ट अँड रेजिस्टन्स मधला हा फर्स्ट टाईप आहे. कोणता? हॉरिझॉन्टल सपोर्ट अँड रेजिस्टन्स. सेकंड टाईप कोणता आहे आपला? ट्रेंड लाईन्स. आणि थर्ड कोणता आहे? मुव्हिंग एव्हरेजेस. तर सगळं काही शिकवणार आहे, फक्त कोर्स शेवटपर्यंत अटेंड करा. ओके. फर्स्ट टाईप कोणता होता? हॉरिझॉन्टल सपोर्ट अँड रेजिस्टन्स. नावातच अर्थ आहे. एक हॉरिझॉन्टल सपोर्ट म्हणजे जिथून की बायर्स हॉरिझॉन्टली सपोर्ट करत आहेत एक आडव्या झोनला, राईट. आणि रेजिस्टन्स म्हणजे काय? एका आडव्या झोनला रेजिस्टन्स म्हणजे सेलर्स ॲक्टिवेट होत आहेत या ठिकाणी. म्हणजे हा स्टॉक समजा इथून 100 रुपयापासनं इथली प्राइस पकडा की 150 रुपये आहे. तर कन्सिडर करा हा स्टॉक आहे 100 रुपयापासून वरती गेला, 150 नंतर इथे सेलर्स ॲक्टिवेट झाली. मग अगेन सेलर्सने हा स्टॉक खाली ढकलला. परत जेव्हा इथे बायर्स आले, मग या बायर्सना माहिती आहे पहिल्यांदा इथे 100 रुपयाला स्टॉकमध्ये बाईंग आली होती, देन अगेन ते इथे बाईंग करायला स्टार्ट करतात आणि परत हा स्टॉक वरती जातो. परत 150 रुपयावर प्राइस गेली, परत सेलर्स इथे सेलिंग करतात कारण त्यांना माहिती आहे पाठीमागे इथे सेलर्स ॲक्टिवेट झाले आणि अजून इथे सेलर्स ॲक्टिवेट होऊ शकतात. याच कारणास्तव हे जे बायर्स ते ॲक्टिवेट झाले होते ते इथे एक्झिट करतात आणि एकदा का बायर्स एक्झिट झाले आणि नवीन सेलर्स ॲड झाले म्हणजे आता व्हॉल्यूम कोणाचं जास्त होत आहे? सेलर्सचं. याचाच अर्थ की हा स्टॉक परत खाली येणार. मग आता मला सांगा कंटिन्युअसली जर स्टॉक हा इथेच खेळत राहिला 100 ते 150
तर या स्टॉकमध्ये कधी आयुष्यात पुढे मोमेंटम येईल का? नाही. त्याच्यामुळे हा स्टॉक असा कधीच ट्रेड करत नसतो. एक मोमेंटम येतो की हा सपोर्ट अँड रेजिस्टन्सवरती ट्रेड करतो आणि एका लेवल नंतर ब्रेकआउट देतो किंवा खालच्या साईडला ब्रेकडाऊन देतो आणि त्याच्याशिवाय हा स्टॉक वरती किंवा खालती मोमेंटम करत नाही. आता याच्यामध्ये दोन प्रकारे ट्रेड करू शकतो. कोणत्या? समजा हा स्टॉक आता परत 100 रुपयावरती येतो. समजा आपल्याला माहिती आहे आता एकदा 100 रुपयावर आलता, दोनदा दुसऱ्या वेळेस पण 100 रुपयावर आला आणि आता तिसऱ्या वेळेस पण 100 रुपयावरती येतोय. तर मी एक्झॅक्टली या लेवलला बाईंग करेल, राईट. आणि त्याच्यानंतर जेव्हा हा स्टॉक 150 रुपयेपर्यंत जाईल तेव्हा मी या ठिकाणी एक्झिट करेन माझ्या ट्रेडमधून. म्हणजे मला पर स्टॉक मागे 50 रुपयांचा प्रॉफिट झालेला असेल. आणि या ठिकाणी मी एक्झिट केल्यानंतर परत सेलर्स ॲक्टिवेट होतील. मग आपण परत इथे सेलिंग करू शकतो का? तर 100% आपण परत इथे सेलिंग करायची आणि मार्केट खाली आलं की या ठिकाणी परत एक्झिट करायचं, कारण की आता इथे नवीन बायर्स येऊ शकतात. ठीक आहे. कोणताही स्टॉक ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन करण्याच्या अगोदर असाच मोमेंटम करत असतो. पण आता दरवेळेस असं होईल का की तुम्ही ते बाईंग केल्या मार्केट वरतीच जाईल? नाही. दरवेळेस तुम्ही ते सेलिंग केल्या मार्केट खालतीच येईल? नाही. याच्यामध्ये ब्रेकआउट कधी होत असतो आणि ब्रेकडाऊन कधी होत असतो हे पण समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. ते मी तुम्हाला शेवटी सांगेल. पण जी पहिली मेथड होती की सपोर्टवरती बाय करायचंय आणि रेजिस्टन्सवरती सेल करायचंय हे तुम्हाला इथे समजलेलं असावं. आता याच्यासोबत कॅन्डलस्टिक्स येणं खूप गरजेचं आहे, कारण की मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये कॅन्डलस्टिक शिकवलं. आता कन्सिडर करा या ठिकाणी हा आपला सेलर्सचा झोन आहे म्हणजेच रेजिस्टन्स आहे आणि या ठिकाणी जर एक डोजी तयार झाली, एक इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल तयार झाली, मग याचा अर्थ काय होतो? इथे बाईंग आली, बाईंग आल्यानंतर इथल्या बायर्सना हरवून या रेजिस्टन्सवर सेलर्स ॲक्टिवेट झाले, त्याच्यामुळे कॅन्डलची क्लोजिंग खालती झाली आणि अगेन मार्केट खाली मोमेंटम करू शकतं. आता इथे रेजिस्टन्स होतं हे तर मला कन्फर्मेशन होतंच, प्लस इथे इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल तयार झाली म्हणून आता मला डबल कन्फर्मेशन झालं, म्हणजेच माझी प्रॉफिटची प्रोबॅबिलिटी ॲटोमॅटिकली वाढली. एक्झॅक्टली खालच्या झोनला बघा, या ठिकाणी समजा जर अशी एखादी डोजी तयार झाली ज्याला की आपण हॅमर कॅन्डल म्हणतो आणि त्याच्या प्लस या ठिकाणी सपोर्ट पण असेल तर आता डबल कन्फर्मेशन झालं का? तर 100%. याच्यामुळे माझे अगेन प्रॉफिटची प्रोबॅबिलिटी अगेन वाढेल. सिम्पली स्टॉप लॉस या ठिकाणी ठेवायचा, एंट्री या कॅन्डलच्या ब्रेकआउटवर घ्यायची आणि मग रिमेनिंग आपला प्रॉफिट असेल. समजा जर चुकून मार्केट वरतीच गेलं ना, या ठिकाणी आपला स्टॉप लॉस हिट झाला तर ठीक आहे, आपला स्टॉप लॉस किती चाललाय? 10-15 पॉईंटचा. पण जेव्हा प्रॉफिट भेटत आहेत तेव्हा ते आपल्याला 30 ते 40 पॉईंटचे प्रॉफिट्स देऊन जातात. इव्हन 100-100 पॉईंटचे प्रॉफिट्स देऊन जातात. आणि हे जे मी तुम्हाला सांगतोय ते तुम्ही 5 मिनिटमध्ये पण यूज करू शकता, ते तुम्ही 1 डे चार्टमध्ये पण यूज करू शकता, ते तुम्ही 1 आवर चार्टमध्ये पण यूज करू शकता. एनी टाइम फ्रेममध्ये, एनी स्टॉकमध्ये, एनी इंडेक्सच्या चार्टमध्ये. ठीक आहे. तर हा झाला आपला हॉरिझॉन्टल सपोर्ट आणि रेजिस्टन्स. हे जे हॅमर कॅन्डल आणि इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल सांगितली प्लस सपोर्ट आणि रेजिस्टन्स असेल तर डबल कन्फर्मेशन होईल. किंवा आपण जी मारुपोज कॅन्डल बघितली होती ती जरी झाली तरी आपण इथे बाईंग आणि सेलिंग करू शकतो. फक्त स्टॉप लॉस किती बनतं याचा विचार करत चला. तर हा फर्स्ट प्रकार आपण शिकला, हॉरिझॉन्टल सपोर्ट आणि रेजिस्टन्स. आता येऊया सेकंड टाईपवर. याचे आपण एक्झाम्पल पण बघणार आहेत आणि चार्टवरती पण समजून सांगणार आहे. ओके, आता येऊया ट्रेंड लाईन्समध्ये. आता मला सांगा दरवेळेस स्टॉक असा मुव्हमेंटम करतो का? नाही. त्याला काहीतरी ब्रेकआउट द्यावे लागेल, ब्रेकडाऊन द्यावे लागेल आणि मग आपली रॅली वरच्या साईडला कंटिन्यू करेल. पण आता जेव्हा वरच्या साईडला रॅली कंटिन्यू होते तेव्हा समजा इथे एक कॅन्डल तयार झाली 1 डे चार्टमध्ये, याची प्राईस आहे 0 ते 100 रुपये. लगेच दुसऱ्या दिवशी 100 ते 200 रुपये होणार आहे का? लगेच तिसऱ्या दिवशी 200 ते 300 होणार आहे का? असं 1000 रुपयेपर्यंत जाणार आहे का हा स्टॉक? नाही. याचं काय होतं की मार्केट मोमेंटम करतं. समजा हा स्टॉक 0पासून 100पर्यंत गेलाय, देन 100पासून 50 रुपयेपर्यंत येईल, परत 50 रुपयापासून 150 रुपयेपर्यंत जाईल, परत 100 रुपयावरती येईल, परत 200 रुपयावरती जाईल, परत 150 रुपयावरती येईल, परत 300 रुपयेपर्यंत जाईल, परत 250 रुपयेपर्यंत येईल. तर अशा प्रकारे हा स्टॉक काहीतरी मोमेंटम करत वरती जात असतो, काहीतरी प्राइस ॲक्शन बनवत वरती जात असतो. मग यालाच आपण ट्रेंड लाईनने इंडिकेट करतो. कसं? समजा हा स्टॉक वरती गेला, प्राइस ॲक्शन बनवून खाली आला, वरती गेला, प्राइस ॲक्शन बनवून खालती आला, वरती गेला, प्राइस ॲक्शन बनवून खालती आला, वरती गेला, प्राइस ॲक्शन बनवून खालती आला. आता याला मी सिम्पली एक काम करायचं आहे की ह्या ज्या ठिकाणी मार्केट वरती चाललं आहे, ज्या पॉईंटपासनं, तिथे मला एक सिम्पल लाईन ड्रॉ करायची आहे. पहिले 2 पॉईंट सापडले तर सिम्पल मला या ठिकाणी लाईन ड्रॉ करायची. आता ही लाईन ड्रॉ कशी ड्रॉ करायची चार्टवरती मी समजून सांगेल, फक्त इथे एकदा थिअरॉटिकल समजून घ्या. समजलं? फर्स्ट पॉईंटवरती बाईंग झाली होती, सेकंड पॉईंटवरती बाईंग झाली होती, या पॉईंटवरून मी ही लाईन ड्रॉ केली. आता नेक्स्ट टाइम जेव्हा
आता नेक्स्ट टाइम जेव्हा हा स्टॉक या लेवलला येईल, कारण ही लाईन आता माझ्याकडे ऑलरेडी असेल, मग नेक्स्ट टाइम जेव्हा हा स्टॉक या ठिकाणी येईल आणि जर या ठिकाणी हॅमर कॅन्डल तयार झाली किंवा या ठिकाणी मारुबोजो कॅन्डल तयार झाली, याचा अर्थ काय की या पॉईंटला कंटिन्युअसली बायर्स ॲक्टिवेट होत आहेत आणि या ठिकाणी पण बायर्स ॲक्टिवेट झालेत. कारण की समजा सोन्याचा भाव आपण काल एक्झाम्पल घेतलं होतं मागच्या लेक्चरमध्ये की 91,000 रुपये आता करंटली भाव चालू आहे. मग तोच भाव जर 80,000पर्यंत आला तर लोक बाईंग करायला रेडी होतात. मग एक्झॅक्टली हेच होत आहे. स्टॉकची जेव्हा प्राइस जास्त असते तेव्हा बायर्स बाईंग करत नाहीत, पण स्टॉकची प्राइस एक्झॅक्टली या लेवलला आली ज्या ठिकाणी कंटिन्युअसली एक मोमेंटम येऊ शकतं, तो पॉईंट आयडेंटिफाय करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. आणि एक्झॅक्टली याच पॉईंटला आपल्याला बाईंग करायचे, जेणेकरून आपला स्टॉप लॉस खूप छोटा असेल, याच सपोर्टवरती स्टॉप लॉस असेल. आता हे पण सपोर्ट म्हणायचं याला, ठीक आहे, कारण की हा स्टॉक या ट्रेंड लाईनवरती आला की वरती जात आहे, हा स्टॉक या ट्रेंड लाईनवरती आला की वरती जात आहे. नावातच अर्थ आहे ट्रेंड लाईन. ज्या साईडला पण ट्रेंड चालू आहे त्याची जी लाईन असते, मग ती सपोर्ट असेल किंवा रेजिस्टन्स असेल, त्याला आपण ट्रेंड लाईन म्हणतो. आता ज्याप्रमाणे इथे हे सपोर्ट आपण बघितलं, एक्झॅक्टली आपण रेजिस्टन्स बघू शकतो का? तर आता इथे बघा, हा स्टॉक वरती चालला होता, कन्सिडर करा हा स्टॉक आता एक खालती येतोय, राईट. आणि इथे मला आता सिंपल 3 पॉईंट भेटलेले आहेत, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट आणि थर्ड पॉईंट. आता सिम्पली मला इथे एक लाईन ड्रॉ करायची, ज्याला की आता मी रेजिस्टन्स म्हणेल. रेजिस्टन्स का? कारण की या रेजिस्टन्स लाईनपासून जेव्हा केव्हा हा स्टॉक या ठिकाणी येईल, इथे सेलर्स ॲक्टिव्हेट होतील आणि हा स्टॉक परत पडेल. मग सिम्पली मी या ठिकाणी सेलिंग करू शकतो का? करू शकतो, कारण की या ठिकाणी जर मी सेलिंग केली तर हाय चान्सेस आहेत की मार्केट खाली पडू शकतं. आणि मार्केट खाली आलं तर सिम्पली माझा इथे स्टॉप लॉस छोटा असेल आणि एंट्री पण छोट्या पॉईंटवर असेल. म्हणजेच काय होतं, इथे जर समजा मी सेलिंग केली आणि समजा मार्केट इथून वरती गेलं तर मला विनाकारण एवढा मोठा स्टॉप लॉस घ्यावा लागेल. त्याच्यापेक्षा मला असा पॉईंट आयडेंटिफाय करायचा आहे जिथे की माझा स्टॉप लॉस छोटा असेल. मग सिम्पल सपोर्टवरती मारुबोजो कॅन्डल तयार झाली किंवा हॅमर कॅन्डल तयार झाली तर मी या ठिकाणी बाईंग करतो आणि स्टॉप लॉस जो आहे तो खालच्या ठिकाणी ठेवतो. आणि जर या ट्रेंड लाईनवरती, ज्याला की आपण रेजिस्टन्स म्हणतोय, डाऊन खाली पडणाऱ्या स्टॉकमध्ये जी लाईन याला रेजिस्टन्स म्हणून प्रोव्हाइड करते, त्या स्टॉकवरती जर समजा हा कदाचित या लाईनवरती आला आणि येतो, 100% येतो, विनाकारण मध्ये ट्रेड करायचं नाही, या ठिकाणी आला की इथं सिम्पली मला सेल करायचं आहे. आणि या सेलसोबत कन्फर्मेशन काय पाहिजे? एका कॅन्डलचं. म्हणजे काय होईल, डबल कन्फर्मेशन असल्यामुळे प्रॉफिटची प्रोबॅबिलिटी ॲटोमॅटिकली वाढेल. लक्षात आलं? हॉरिझॉन्टल सपोर्ट अँड रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन्स. आता येऊया आपण, ठीक आहे. आता इथे तुम्हाला मेथड 1 लक्षात आली की बाईंग कधी करायची आणि सेलिंग कधी करायचे. आता याच्यानंतर हे असं होणार आहे का कंटिन्युअसली या ट्रेंड लाईनवरती सपोर्ट घेत जाणार आहे? नाही. इथे कधीतरी ब्रेकआउट होतो, कधीतरी ब्रेकडाऊन होतो आणि याच्या वेळेस आपल्याला कसं ट्रेड करायचं हे आपण मेथड 2 मध्ये शिकणार आहोत. पण त्याच्या अगोदर सिंपल मेथड 1 समजून घ्या. आता येऊया आपण मुव्हिंग ॲव्हरेजेसवर. आता एक्झॅक्टली आपण जसं ट्रेंड लाईनमध्ये बघितलं तसंच मुव्हिंग ॲव्हरेजेस पण सपोर्ट करतात. आता मुव्हिंग ॲव्हरेजेस याचा नावाचाच अर्थ काय? मुव्हिंग म्हणजे की हालचाल करणारी, ॲव्हरेज म्हणजे की सरासरी. आता इथे नावाचाच अर्थ आहे काय? मुव्हिंग ॲव्हरेजेस म्हणजे जे कॅन्डल्स मूव्ह करत आहेत त्यांची सरासरी म्हणजेच मुव्हिंग ॲव्हरेजेस, राईट. जसं की आता खूप सारे एक्झाम्पल्स असतील. गोल्डचं आपण परत घेतो कारण ते समजायला सोपं आहे. आता आपल्याला माहिती आहे ॲव्हरेज किंमत सोन्याची 80,000 रुपये आहे, कारण पाठीमागचे काही महिने 80,000 रुपयेपर्यंत किंमत होती, नंतर ती ग्रो झाली. जर समजा 91,000चं अगेन 80,000वरती किंमत आली तर मी इथे बाईंग करू शकतो का? करू शकतो, कारण की मला माहिती आहे सरासरी किंमत ही 80,000 रुपये, राईट. जेव्हा पण आपण मुव्हिंग ॲव्हरेजेसमध्ये या कॅन्डल्सची सरासरी काढायची असते, समजा ही कॅन्डल 100 रुपयावरती ओपन झाली किंवा 100 रुपयावरती क्लोज झाली, ही कॅन्डल 200 रुपयेपर्यंत क्लोज झाली आणि ही कॅन्डल 500 रुपयेपर्यंत क्लोज झाली, तर मी प्रत्येक वेळेस हातामध्ये कॅल्क्युलेटर घेऊन यांची जी प्राइस आहे यांच्या व्हॅल्यूज टाईप करून सरासरी काढेल का? नाही. मी काय करेल, एक डायरेक्ट इंडिकेटरचं जे तुमचं ब्रोकरेज टर्मिनल तुम्हाला प्रोव्हाइड करतं, कोणतंही अपस्टॉक्स असेल, फायर्स असेल, झिरोदा असेल, त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये ही तुम्हाला एक इंडिकेटर भेटतं. त्या इंडिकेटरचं नाव आहे मुव्हिंग ॲव्हरेजेस. मग सिंपल त्या मुव्हिंग ॲव्हरेजेसमध्ये तुम्हाला सांगणार आहे ते कसं इम्प्लिमेंट करायचं आहे, फक्त आता थेरॉटिकल समजून घ्या. आता मुव्हिंग ॲव्हरेजेसमध्ये सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, ह्या ज्या कॅन्डल्स मुव्हिंग असतात, समजा तुम्ही 1 डे टाइम फ्रेममध्ये केलात तर 1 डेचं मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे 1 डेची सरासरी ही लाईन तुम्हाला शो करते. जर तुम्ही 15 मिनिटच्या चार्टमध्ये आलात तर 15 मिनिटमध्ये पण एक लाईन तयार होते, तर ही 15 मिनिटची लाईन तुम्हाला मुव्हिंग ॲव्हरेजेस शो करते. ते एक्झॅक्टली जेव्हा आपण चार्ट्सवरती बघा तेव्हा तुमच्या लक्षात येईल. फक्त आता एक समजून घ्या की समजा एखादा स्टॉक असा चालतोय वरती आणि हा स्टॉक वरती जात असताना मला माहिती आहे की या स्टॉकमध्ये बाईंग होत आहे, मग मी ते रँडमली बाईंग करेल का? नाही, कारण की या स्टॉकची सरासरी जी लाईन आहे ती आहे.
म्हणजे ही लाईन तुम्हाला काय शो करत आहे की या स्टॉकची सरासरी किंमत. जेव्हा केव्हा हा स्टॉक या झोन जवळ येईल म्हणजेच या सरासरी किमतीच्या ठिकाणी येईल तेव्हा जे बायर्स असतात त्यांना काय लक्षात येतं की हा स्टॉक कामापेक्षा अति महागात होता, आता तो सरासरी किमतीवर आलाय, मग आपण इथे बाईंग करू शकतो का, तर 100%. मग ते इथे बाईंग करायला सुरुवात करतात आणि हा स्टॉक परत वरती जातो. मग हा स्टॉक जसा जसा वरती जाईल तशीच ही लाईन पण वरती जाईल. एक्झॅक्टली इथे मार्केटला सपोर्ट होत होता. पण जेव्हा स्टॉक खाली पडत असतो आणि हीच मुव्हिंग ॲव्हरेज अशी खालच्या साईडला जात असते, मग समजा यादा कदाचित हा स्टॉक या ठिकाणी गेला, मग सेलर्सला लक्षात येतं की हा स्टॉक सरासरी किमतीला आलाय, आपण इथे सेलिंग केली पाहिजे आणि परत इथून हा स्टॉक खाली पडतो. ठीक आहे, आता मुव्हिंग ॲव्हरेजचे जेव्हा एक्झाम्पल घेताल तेव्हा तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल. आता डायरेक्टली आपण एक्झाम्पल्सवरती जाऊया आणि त्याच्यानंतर चार्ट्सवरती कसं इम्प्लिमेंटेशन करायचं ते पण पाहूया. आता ही मेथड 1 आहे, परत सांगतोय, लक्षात घ्या. आता हे आपल्यासमोर काही एक्झाम्पल्स आहेत, तुमच्या लक्षात येतील. हे बघा, आता हे एक्झाम्पल कोणतं आहे, ट्रेंड लाईनचं. कारण की का, जेव्हा हा स्टॉक खालती येतोय, राईट, मला 2 पॉईंट्स भेटले होते किंवा 3 पॉईंट भेटले होते. सिंपल मला एक झोन ड्रॉ करायचा आहे आणि या झोन नंतर मार्केट खाली पडताना बघू शकता. मग जेव्हा 4 नंबरला हा स्टॉक येईल तेव्हा तुम्हाला सिंपल सेल करायचं आहे आणि मार्केट खालती येईल. आता हे ब्रेकआउट कधी येतो, ब्रेकडाऊन कधी येतो किंवा ब्रेकआउट फेल्युअर्स कधी येतात ते मी तुम्हाला शिकवणार आहे. फक्त हे एकदा एक्झॅक्टली ट्रेंड लाईन्स कशा असतात, मुव्हिंग ॲव्हरेजेस कशा असतात ते समजून घ्या. याच्यानंतर आता पुढचा चार्ट बघूया. हे बघा, आता जसं मी तुम्हाला सांगितलं, ह्या ज्या कॅन्डल्स आहेत, आता हा 4 आवरचा टाइम फ्रेम आहे, म्हणजे एक कॅन्डल 4 तासाची आहे. म्हणजे प्रत्येक या 4 तासाच्या कॅन्डलमध्ये आता मुव्हिंग ॲव्हरेजेस 30 आहे. म्हणजेच या ज्या 30 कॅन्डल्स आहेत यांची सरासरी ही लाईन शो करत आहे. मग जेव्हा केव्हा हा स्टॉक या मुव्हिंग ॲव्हरेजवरती येईल, म्हणजे याच्या सरासरी किमतीवरती येईल, तेव्हा हा स्टॉक परत बाईंगमध्ये जाताना पाहू शकता. परत हा स्टॉक या मुव्हिंगवरती आला, इथे हॅमर कॅन्डल तयार झाली, परत बघा इथे लगेच एक मोमेंटम मार्केटमध्ये आलेला पाहू शकता. म्हणजे लक्षात येतोय मुव्हिंग ॲव्हरेजेस का इम्पॉर्टंट आहे. आता थोडासा व्हिडिओ मोठा होत चाललाय, नाहीतर मी तुम्हाला अजून जास्त एक्झाम्पल्स समजून सांगितले असते. तर हे 2-3 एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले. आता अजून एक्झाम्पल बघूया, पण त्याच्या अगोदर आपण मेथड 2 शिकून घेऊया. आता मेथड 2 मध्ये काय होतं की जेव्हाही हॉरिझॉन्टल सपोर्ट अँड रेजिस्टन्समध्ये आपली मेथड 1 काय होती की सिंपल जेव्हा स्टॉक सपोर्टवरती येईल तेव्हा आपल्याला बाय करायचं आहे आणि जेव्हा रेजिस्टन्सवरती जाईल तेव्हा आपल्याला सेल करायचं होतं, राईट. पण याच्यासोबत आपल्याला कन्फर्मेशन पाहिजे होतं ते डोजीचं, इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलचं किंवा मारुबोजो कॅन्डलचं, राईट. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला कन्फर्मेशन पाहिजे होते. म्हणजे डबल कन्फर्मेशन असले म्हणजे प्रॉफिटची प्रोबॅबिलिटी पण ऑटोमॅटिकली वाढली असते. पण आता दरवेळेस स्टॉक असंच या झोनमध्ये मोमेंटम करत राहील का, नाही. काय होईल, एका लेवल नंतर हा स्टॉक कधीतरी ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन देईल. आता जनरली काय होत असतं, जेव्हा आपण स्टॉक एका झोनमध्ये ट्रेड करतो तेव्हा तो फर्स्ट टाइम सपोर्ट घेतो, सेकंड टाइम सपोर्ट घेतो, थर्ड टाइम सपोर्ट घेतो. आणि रेजिस्टन्स घेताना पण फर्स्ट टाइम रेजिस्टन्स घेतो, सेकंड टाइम रेजिस्टन्स घेतो, थर्ड टाइम रेजिस्टन्स घेतो. ठीक आहे, 3 टाइम्सपर्यंत. त्याच्यानंतर तो सपोर्ट आणि रेजिस्टन्स घेतो का, तर घेतो. पण आता चान्सेस कमी होतात, कारण की जे बायर्स कंटिन्युअसली बाईंग करत असतात त्यांना काय वाटतं की आता ऑलरेडी मार्केटमध्ये 3-4 वेळेस बाईंग झालेली आहे, आता थोडेसे चान्सेस कमी आहेत. समजा इथे जर 10 लाख बायर्स जनरेट झाले असतील तर इथे 8 लाख होतात, इथे 7 लाख होतात आणि 4th टाइमच्या वेळेस 5 लाख होतात. मग जनरली काय होतं की जे व्हॉल्यूम आहे ते कमी होत चाललं की बायर्सचा मोमेंटम पण कमी होतो. मग होऊ शकतं या ठिकाणी खालच्या साईडला ब्रेकडाऊन देईल मार्केट आणि खालच्या साईडला रॅली करू शकतं, किंवा वरच्या साईडला काय होईल, या ठिकाणी ब्रेकआउट देईल किंवा मार्केट वरच्या साईडला रॅली करू शकेल. तर अशा प्रकारे डिफरन्सेस तुम्हाला दिसून येतात. पण तुम्हाला 101% जोपर्यंत 3 पेक्षा जास्त वेळेस सपोर्ट किंवा रेजिस्टन्स हिट होत नाही, लिहून घ्या. जोपर्यंत सपोर्ट आणि रेजिस्टन्स हिट होत नाही तोपर्यंत आपण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनसाठी ट्रेड करायचं नाही. जर समजा 2 टाइमच रेजिस्टन्स हिट झालाय आणि या ठिकाणी मार्केट ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न करतोय, तर हा फेक ब्रेकआउट असू शकतो. सम केसेसमध्ये इथून मार्केट वरती पण जाईल, पण 99% मार्केट इथे फेक ब्रेकआउट दाखवतं. नवीन बायर्स इथे ऍड झाले की मार्केट लगेच खालती येतं आणि मग इथे सगळ्यांचे स्टॉप लॉसेस हिट होतात. तर अशा प्रकारे फेक ब्रेकआउट पासून तुम्हाला वाचायचं आहे. कंडिशन काय आहे, 3 पेक्षा जास्त तुम्हाला सपोर्ट किंवा रेजिस्टन्स हिट झालेला पाहिजे आणि या केस नंतर जर वरच्या साईडला ब्रेकआउट देत असेल मार्केट तर मग आपण ब्रेकआउटसाठी ट्रेड करू शकतो. आता याच्यात पण कंडिशन्स काय की मार्केट या ठिकाणी थोडं तरी कन्सोलिडेशन करायला पाहिजे. कन्सोलिडेशन म्हणजेच काय की जे सेलर्स ऍक्टिव्हेट होत आहेत त्यांना याच झोन जवळ बायर्स अगेन येत आहेत आणि कन्सोलिडेशन म्हणजे याच झोन जवळ त्यांची फाईट होत आहे आणि या फाईटमध्ये जर समजा बायर्स जिंकले तर मग इथून वरच्या साईडला ब्रेकआउट बघायला भेटू शकतो. आता काही केसेसमध्ये डायरेक्टली या ठिकाणी ब्रेकआउट होतो
मग तुमची एंट्री मिस होते. जरी एंट्री मिस झाली फरक पडत नाही. मार्केटने जर डायरेक्टली ब्रेकआउट दिला असेल, मार्केट परत या ठिकाणी येतं, या ठिकाणी रिटेस्ट करतं आणि मग इथून वरती जात असतं. आता नावाचाच अर्थ आहे रिटेस्ट म्हणजे काय, ज्या लेवलपासून मार्केटने ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन दिलेला आहे त्याच लेवलजवळ जर मार्केट परत येत असेल तर या ठिकाणी रिटेस्ट केलं जातं. समजा या ठिकाणी एक आता हॅमर कॅन्डल तयार झाली, ठीक आहे. या हॅमर कॅन्डलच्या वरती माझी बाईंग होईल, स्टॉप लॉस माझा या ठिकाणी असेल. जर समजा मी ते रँडममध्येच कुठेतरी एंट्री घेतली असती तर माझा स्टॉप लॉस या ठिकाणी आला असता, म्हणजेच स्टॉप लॉस मोठा होतोय. मग या ठिकाणी माझा स्टॉप लॉस काय होत आहे, छोटा होत आहे. याच्यामुळे मला एक चांगला रिस्क रिवॉर्ड भेटत आहे. रिस्क माझी 10 पॉईंटची होत आहे आणि जेव्हा रिवॉर्ड भेटायचा आहे तेव्हा तुम्हाला 40-50 पॉईंटचा भेटत आहे. अशा प्रकारे आपण रिस्क रिवॉर्डच्या गेममुळे या ठिकाणीच एंट्री करायची असते. खालच्या साईडला सेम, जर या ठिकाणी कन्सोलिडेशन करून जर खालच्या साईडला ब्रेकडाऊन दिला तर मग आपण डायरेक्टली एंट्री करू शकतो. अदरवाईज समजा डायरेक्टली ब्रेकडाऊन दिला तर आपण रिटेस्टसाठी वाट बघू शकतो. या ठिकाणी जर इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल तयार झाली मग अगेन एंट्री घेऊन आपण खालच्या साईडला ट्रेड करू शकतो. मग आता इथे दरवेळेस इन्व्हर्टेड हॅमर होईलच का, नाही. या ठिकाणी मारुबुजो पण होईल, या ठिकाणी काहीतरी प्राइस ॲक्शन पण होईल. आता हे ॲडव्हान्स कोर्समध्ये कळेल की काय काय प्राइस ॲक्शन होऊ शकतात, पण हे समजून घेणं तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं. आणि हे जे मी सांगतोय खूप प्राइस ॲक्शन सांगतोय, पूर्णपणे एक्सपिरियन्समधून सांगतोय. या गोष्टी फक्त तुम्हाला एक ट्रेडरच सांगू शकतो, कारण या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, या रिटेस्ट असणं किंवा या ठिकाणी या झोनला कन्सोलिडेशन करणं, हे फक्त थेरॉटिकल नॉलेज नाही आहे, हे ॲक्च्युअल प्रॅक्टिकल नॉलेज आहे. तुम्ही वाटलं तर चार्ट्स ओपन करा, तिथे इम्प्लिमेंट होतं का नाही ते बघा, त्याच्यानंतर मार्केटमध्ये डेटा बॅक टेस्ट करा, मग तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, तर ही होती मेथड 1 आणि ही जी आपण ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊनसाठी शिकली ती होती मेथड 2. आता एक्झॅक्टली जसं हॉरिझॉन्टलमध्ये आपण बघितलात तसंच आपण ट्रेंड लाईनमध्ये पण बघू शकतो. कसं, समजा इथे ट्रेंड लाईन आहे, फर्स्ट टाइम मार्केटने सपोर्ट घेतला, सेकंड टाइम सपोर्ट घेतला, थर्ड टाइम सपोर्ट घेतला, आता फोर्थ टाइम वेळेस चान्सेस जास्त असतात की मार्केट ब्रेकडाऊन देईल. म्हणजे आपण डायरेक्टली ब्रेकडाऊनसाठी ट्रेड करायचं का, नाही. पहिल्यांदा मार्केटला या ठिकाणी येऊ द्या, कन्सोलिडेशन करू द्या किंवा खालच्या साईडला एक क्लोजिंग देऊ द्या. त्याच्यानंतर जर मार्केट रिटेस्ट करायला येत असेल किंवा जर इथूनच डायरेक्टली खालती फॉल करत असेल आणि जर स्टॉप लॉस आपला चांगला बनत असेल तर मग आपण ट्रेड करू शकतो. एक्झॅक्टली जेव्हा मार्केट खालती येत असतं सिम्पली या ठिकाणी मार्केटला ट्रेड करू द्या आणि 3-4 पेक्षा जास्त वेळेस जर रेजिस्टन्स हिट झाला असेल आणि त्याच्यानंतर मार्केटने कन्सोलिडेशन करून ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला, या ठिकाणी सिम्पल तुम्ही एंट्री घेऊ शकता. एक्झॅक्टली मुव्हिंग ॲव्हरेजेसमध्ये पण असंच इम्प्लिमेंट करायचं आहे. आता आपण याचे ॲक्च्युअल एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या गोष्टी लक्षात येतील. आता हे सेम एक्झाम्पल आहे बघा. मेथड 1 कुठे वापरायची होती, जेव्हा इथे फर्स्ट आणि सेकंड पॉईंट तुम्हाला भेटला होता. थर्ड टाइमला जेव्हा मार्केट या ठिकाणी रेजिस्टन्स घ्यायला आला, मला सिंपल या ठिकाणी सेलिंग करायची होती. या ठिकाणी मारुबुजो कॅन्डल तयार झाली, मी सिंपल या ठिकाणी सेलिंग केली, माझा स्टॉप लॉस या ठिकाणी असेल आणि मला एक चांगला डिसेंट प्रॉफिट खालच्या साईडला भेटलेला आहे. जर स्टॉप लॉस हिट झाला असता तर होऊ द्या, पण स्टॉप लॉसच्या अगेन्स्टमध्ये मला टार्गेट्स किती भेटत आहेत ते पण समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. परत या ठिकाणी मार्केटमध्ये इथे एक कन्फर्मेशन दाखवलं, मारुबुजो कॅन्डल तयार झाली, परत मी या ठिकाणी खालच्या साईडला सेल केलं, इथे माझा स्टॉप लॉस होता, स्टॉप लॉस हिट झाला नाही, डबल कन्फर्मेशन होतं, मारुबुजो प्लस ट्रेंड लाईन आणि मला एक खालच्या साईडला चांगला प्रॉफिट बघायला भेटला. आता किती झाले, 3 पेक्षा जास्त वेळेस रेजिस्टन्स हिट झाला. आता मला वाट कशाची बघायची की ब्रेकआउट देण्याची वाट बघायची. या ठिकाणी मार्केट आलं, एक्झॅक्टली या ठिकाणी बघा कन्सोलिडेशन झालं. या कन्सोलिडेशन नंतर एक्झॅक्टली या लेवलला मार्केटने ब्रेकडाऊन दिला 5th टाइमच्या वेळेस आणि मार्केट आता सिंपल वरती चाललेलं आहे. आता तुम्हाला जेव्हा इथे कन्सोलिडेशन होत होतं याचा अर्थ काय की ते बायर्स आणि सेलर्सची फाईट चालू आहे आणि यामध्ये जो पण जिंकेल त्या साईडला मार्केट मोमेंटम करेल. सिंपल जेव्हा इथे ब्रेकआउट होईल तेव्हा मला या ठिकाणी स्टॉप लॉस ठेवायचा आहे ट्रेंड लाईनवरती आणि मग इथून वरचा मोमेंटम मी कॅप्चर करेन. तर अशा प्रकारे तुम्हाला मेथड 1 आणि मेथड 2 दोन्हीमध्ये ट्रेड करायचं आहे. आता हे ट्रेंड लाईनचं एक्झाम्पल झालं, आपण अजून काही एक्झाम्पल बघूया. आता हे बघा, हे मुव्हिंग ॲव्हरेजचं एक्झाम्पल आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं सिंपल मेथड 1 प्रमाणे या ठिकाणी मारुबुजो कॅन्डल तयार झाली, सिंपल या ठिकाणी बाईंग करा, या ठिकाणी स्टॉप लॉस असेल आणि असणारा पुढे एक चांगला प्रॉफिट तयार होईल. आता इथे एक कॅन्डल तयार झाली, सिंपल या ठिकाणी तुमची प्रॉफिट्स एक्झिट करू शकता. या ठिकाणी एक हॅमर कॅन्डल तयार झाली प्लस इथे एक सपोर्ट होता मुव्हिंग ॲव्हरेजेसचा, सो डबल कन्फर्मेशन राईट. त्याच्यामुळे मी ते बाईंग केली, या ठिकाणी मार्केट आलं, पण माझा जो स्टॉप लॉस होता तो स्टॉप लॉस हिट झाला आहे का, कारण की मी या लेवलला माझा स्टॉप लॉस ठेवला आहे. एक कॅन्डल झाली पण माझा स्टॉप लॉस हिट झाला नाही. एक्झॅक्टली बघा याच लेवलला परत सपोर्ट घेतला आणि परत मार्केट वरती जाताना दिसतोय. परत मार्केट खालती आलं, परत इथे हॅमर कॅन्डल तयार झाली, परत तुम्ही ते बाईंग करू शकता आणि अगेन मोमेंटम बघा. आणि याच कारणामुळे आपल्याला मेथड 1 मध्ये मुव्हिंग ॲव्हरेजेसवर याच प्रकारे आपल्याला जर हॉरिझॉन्टल सपोर्ट आणि रेजिस्टन्सवर जर हॅमर कॅन्डल तयार झाली
तर आपल्याला बाईंग करायची, इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल तयार झाली तर सेलिंग करायची. एक्झॅक्टली ट्रेंड लाईन्सवरती पण हॅमर कॅन्डल तयार झाली तर बाईंग करायची, इन्व्हर्टेड हॅमर झाली तर सेलिंग करायची. हॅमर कॅन्डल झाली तर बाईंग करायची, इन्व्हर्टेड हॅमर झाली तर सेलिंग करायची. पण फक्त हॅमर आणि इन्व्हर्टेड हॅमरच यूज करायचे का नाही, आपल्याला मारुबुचं पण कॅन्डल यूज करू शकता किंवा न्यूट्रल कॅन्डल पण यूज करू शकता, ज्या की तुम्हाला मी लेक्चर 1 मध्ये त्याच्या मागची सायकोलॉजी सांगितली आणि हीच सायकोलॉजी ते वापरायची आहे. राईट. आता या कॅन्डल मागची जर सायकोलॉजी नीट समजून घेतली तर काय आहे की इथे सपोर्ट आहे मुव्हिंग ॲव्हरेजचा. राईट. त्याच्यामुळे जर या ठिकाणी एक कॅन्डल अशी तयार होते प्लस या ठिकाणी एक डाऊन ट्रेंड आहे, कारण की हा आता 4 आवरचा टाइम फ्रेम आहे, म्हणजेच इथे 2-3 दिवसापासून डाऊन ट्रेंड चालू आहे आणि त्याच्यानंतर जर इथे बाय स्ट्रॉंग होत आहेत प्लस इथे जर सपोर्ट असेल तर 101% मार्केटमध्ये बाईंग येणार आहे. सिंपल सायकोलॉजी आहे, हेच फक्त ॲक्च्युअल मार्केटमध्ये तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे. आता अगेन बघा, अगेन एक एक्झाम्पल आलेला आहे. आता हे एक्झाम्पल कोणतं आहे तर ट्रेंड लाईन्स आहे. तर फर्स्ट टाइम मार्केटने सपोर्ट हिट केला, सेकंड टाइम या ठिकाणी हिट केला, थर्ड टाइम या ठिकाणी हिट केला. आता मी रेडी आहे की ब्रेकआउट होण्यासाठी. मग बघूया ब्रेकआउट झाला का 4th पॉईंटला. तर ठीक आहे, इथे बघा 4th पॉईंटला अगेन या ठिकाणी ब्रेकआउट होताना पाहू शकता. इथे कन्सोलिडेशन झालं थोडंसं, या ठिकाणी ब्रेकआउट झालं तुम्हाला या ठिकाणी एकतर रिटेस्टसाठी वाट बघा, जर कन्सोलिडेशन असेल तर रिटेस्टसाठी वाट बघू नका. जर डायरेक्टली समजा जर डायरेक्टली असा ब्रेकआउट दिला असता तर रिटेस्टसाठी मार्केट आलं असतं. आता या ठिकाणी मार्केटने कन्सोलिडेशन केल्यामुळे तुम्ही सिंपली इथे बाईंग करू शकता. या ठिकाणी स्टॉप लॉस असला पाहिजे आणि येणारा मोमेंटम हा तुमच्या हातात येईल. खालच्या साईडला बघा, फर्स्ट टाइम, सेकंड टाइम आणि थर्ड टाइमसाठी मार्केट या ठिकाणी आलं नाही. आता जनरली एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचा असतो तेव्हा अशा लाईन्स ड्रॉ करू नका, तेव्हा झोन ड्रॉ करत चला. ठीक आहे, गोष्टी लक्षात येत आहेत. आता येऊया पुढे. सिंपल, हे मुव्हिंग ॲव्हरेजचं एक्झाम्पल आहे. खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, मी तुम्हाला समजून सांगितले असते पण खूप जास्त टाइम चाललाय. आता अगेन हे एक एक्झाम्पल बघा, मुव्हिंग ॲव्हरेजचं आपण घेतलेलं नाही. इथे फर्स्ट टाइम मार्केटने रेजिस्टन्स हिट केला, अगेन सेकंड टाइम मुव्हिंग ॲव्हरेजने इथे रेजिस्टन्स दिला, थर्ड टाइम मार्केटने रेजिस्टन्स दिला. आता मी रेडी कशासाठी की ब्रेकआउटसाठी. 4th टाइमला पण मार्केटने इथे रेजिस्टन्स घेतला, मार्केट खाली आलं. आता मी रेडी आहे ते फक्त ब्रेकआउट होण्यासाठी वाट बघतोय. आता या ठिकाणी ब्रेकआउट झाला, अगेन बघा मार्केटमध्ये एक शार्प मोमेंटम आला. परत जो मुव्हिंग ॲव्हरेज ॲज अ रेजिस्टन्स वर्क करत होता, ब्रेकआउट नंतर तोच ॲज अ सपोर्ट वर्क करत आहे. सपोर्ट म्हणजे काय की आधार देतोय. आता ज्यांना आता ही गोष्ट मी तुम्हाला स्टार्टिंगला शिकवलेली आहे की याच्या नावातच अर्थ आहे. आता इथे बघा कंटिन्युअसली सपोर्ट मार्केटला भेटतोय, मार्केटवरती जात आहे. या ठिकाणी सपोर्ट भेटला, एक हॅमर कॅन्डल तयार झाली, अगेन मार्केटवरती गेलो. अशा प्रकारे जे मुव्हिंग ॲव्हरेज किंवा जी ट्रेंड लाईन किंवा जे सपोर्ट किंवा जे हॉरिझॉन्टल लाईन्स होत्या त्याच ॲज अ रेजिस्टन्स ज्या अगोदर ॲक्ट करत होत्या त्या परत ॲज अ सपोर्ट ॲक्ट करायला लागतात. फक्त वाट कशाची बघायची, ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनची. अगेन बघा सेम या ठिकाणी बघा रेजिस्टन्स भेटत आलेला आहे आणि चार्ट कंटिन्युअसली खालती येत आहे. सिंपल आपल्याला या ठिकाणी इन्व्हर्टेड हॅमर बघायची आणि सेलिंग करायची, या ठिकाणी इन्व्हर्टेड हॅमर बघायची, सेलिंग करायची, या ठिकाणी मारुबुचं कॅन्डल बघायची, सेलिंग करायची. तर अशा प्रकारे स्टॉप लॉस छोटा होते आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये प्रॉफिट्स आपले मोठे होतात. आता हे तुम्ही बॅकटेस्ट करा. खूप जास्त मोठा व्हिडिओ होत चालला आहे आणि आय थिंक त्याच्यामुळे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला समजून सांगू शकणार नाही, पण या गोष्टी तुम्ही बॅकटेस्ट करत चला. आता येऊया ॲक्च्युअल चार्ट्सवरती की चार्ट्सवरती आपण कशा प्रकारे हॉरिझॉन्टल सपोर्ट किंवा हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स किंवा ट्रेंड लाईन्स कशा प्रकारे ड्रॉ करायच्या. आता माझ्यासमोर हा चार्ट ओपन आहे, याला मी थोडंसं मोठं करतो. ठीक आहे, आपल्यासमोर निफ्टी 50चा चार्ट ओपन आहे. आता सिम्पली बघा, या ठिकाणी मला काय दिसत आहे की या लेवलवरती आता मी या लेवल्स पहिल्याच ड्रॉ केलेल्या आहेत. तर आजची जी तारीख आहे 3 एप्रिल 11:43 झालेले आहेत आणि मागे या झोनपासून मार्केटमध्ये एक बाईंग बघायला भेटली होती. सो मी या 2 पॉईंटवरती एक झोन ड्रॉ केला होता. एक्झॅक्टली मार्केटमध्ये आज US टॅरिफ्समुळे मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपन झाला, पण ओपन झाल्या मला लक्षात आलं की या ठिकाणी सपोर्ट आहे आणि मी सिंपल इथे बाईंग केली आणि चांगला डिसेंट प्रॉफिट या मोमेंटममध्ये मला भेटला. आता या गोष्टी मागचं कारण काय की मला माहिती आहे ते सपोर्ट आहे. चुकून जर मार्केट या ठिकाणी ओपन झालं तर नवीन बायर्स इथे येऊ शकतात, मार्केटला वरती घेऊन जाऊ शकतात. तेच इथे घडलेलं आहे आणि सिंपल याच लॉजिकवरती आपल्याला इथे सेलिंग करायचे. आता इथे अगेन बघा, या ठिकाणी सेलिंग झाली, मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड आला, या ठिकाणी सेलिंग झाली, या ठिकाणी डाऊन ट्रेंड आला. पण ठीक आहे, डाऊन ट्रेंड खूप मोठा नाही आहे, पण काहीतरी सेलिंग आपल्याला बघायला भेटत आहे. ठीक आहे, आणि जेव्हा केव्हा या झोनच्या मार्केट बाहेर पडेल तेव्हा नवीन बायर्स किंवा नवीन सेलर्स मार्केटमध्ये यायला लागतात. तर तुम्ही अशा प्रकारे कोणत्याही टाइम फ्रेममध्ये कोणत्याही चार्टमध्ये हे गोष्टी यूज करू शकता. आता इथे बघा, आता आपण काही एक्झाम्पल्स घेऊया निफ्टी 50चे. आता जनरली एक गोष्ट लक्षात घ्या, आता हा 1 आवरचा टाइम फ्रेम आहे आणि NTPCचा स्टॉक आहे आणि रॅन्डम स्टॉक्स आपण बघतोय. जनरली एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करताय
तेव्हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स पर्टिक्युलरली एकाच लाईनमध्ये ड्रॉ करू शकता का? नाही. त्याच्यासाठी आपल्याला झोन ड्रॉ करावा लागतो. आता झोन कसा ड्रॉ करायचा हे बघा. आता मी ते ट्रेंड लाईन ड्रॉ करत आहे. सिंपल मला पॅरलल चॅनलमध्ये जायचं आहे. ट्रेंड लाईन सिलेक्ट करायचं नाही, कारण ट्रेंड लाईन सिलेक्ट केलं तर फक्त एक सिंगल लाईन येईल. जर पॅरलल चॅनल केलं तर एक झोन ड्रॉ होईल. आता मला सिंपल या ठिकाणी मार्कआउट करायचं. हे 2 पॉईंट दिसत आहेत. आता मला जेव्हा या पॉईंटला सेलिंग बघायला भेटेल, या पॉईंटला मार्केट येईल, तेव्हा सेलिंग बघायला भेटेल. आता मी सिंपल याला एक्सटेंड करतो पुढे आणि आता या झोनमध्ये बघा, याला थोडंसं अजून मोठं करतो. ओके. आता इथे गोष्ट काय लक्षात येते की एक्झॅक्टली मार्केटने एकाच लेवलला सपोर्ट किंवा रेजिस्टन्स घेतला आहे का? नाही. त्याने या झोनमध्ये रेजिस्टन्स घेतलेला आहे. अगेन या झोनमध्ये रेजिस्टन्स घेतला आहे. अगेन या झोनमध्ये रेजिस्टन्स घेतला आहे. आता 3 टाइम्स आपला रेजिस्टन्स हिट झाला आहे. आता मला वाट कशाची बघायची आहे? ब्रेकआउटची. आता मार्केट या ठिकाणी 4 टाइम वेळेस आलं, या ठिकाणी कन्सोलिडेशन झालं आणि ब्रेकआउट मार्केटमध्ये बघायला भेटला. समजा तुमची एंट्री इथे मिस आउट झाली, मार्केटला रिटेस्ट होण्यासाठी खाली येऊ द्या. एक्झॅक्टली या झोनमध्ये परत मार्केटने रिटेस्ट केलं. आता याला जर तुम्ही मोठ्या टाइम फ्रेममध्ये बघितलात तर तुम्हाला एक हॅमर कॅन्डल तयार झालेली दिसेल. सेम या झोनमध्ये मार्केटमध्ये हॅमर कॅन्डल तयार झाली आणि तुम्हाला ॲडव्हान्स कोर्समध्ये पण कळेल. समजा जर कॅन्डल्स नसतील तर पॅटर्न्स डेव्हलप होतात, तर त्या पॅटर्न्सच्या बेसिसवर आपण कसं ट्रेड करायचं आणि हे सर्व काही ॲडव्हान्स कोर्समध्ये शिकवलं जाईल. आता याच्यामध्ये सिंपल या ठिकाणी ब्रेकआउट झाला आणि देन अगेन बघा मार्केटमध्ये मुवमेंटम आलेला आहे आणि एक्झॅक्टली आता स्टॉक 358 रुपयावरती आहे. कंटिन्युअसली 310 पासून 358 पर्यंत मार्केट मुवमेंटम करताना पाहू शकता. तर अशा प्रकारे आपण ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउटवर ट्रेड करू शकतो. किंवा फर्स्ट मेथडनुसार सिंपल ट्रेंड लाईनवरती आलं तर सेलिंग करा, ट्रेंड लाईनवरती आलं तर सेलिंग करा. कारण की हे बघा पाठीमागे अशी कुठे स्ट्रॉंग सेलिंग बघायला भेटली का? नाही. पण जेव्हा ट्रेंड लाईनवरती हा स्टॉक येईल तेव्हा इथे सेलर्सचं व्हॉल्यूम वाढतं आणि चांगल्या प्रकारे खालच्या साईडला एक मुवमेंटम येतं. अगेन बघा इथे चांगल्या प्रकारे एक मुवमेंटम आलं. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला ट्रेंड लाईन्समध्ये झोन ड्रॉ करायचे, ना की लाईन. आता समजा मला सपोर्ट ड्रॉ करायचा असेल तर सपोर्ट कसा ड्रॉ करेल मी? सिंपल मला या ठिकाणी जाईल आणि लाईन्स ड्रॉ करण्याच्या ऐवजी मी एक रेक्टँगल सेक्शन ड्रॉ करेल. हे बघा इथे रेक्टँगल आहे आणि इथे फर्स्ट टाइम मार्केटने सपोर्ट घेतला होता. मी फक्त हा फर्स्ट झोन ड्रॉ करत आहे आणि सिंपल या झोनला मी पुढं एक्सपांड करेल. आता जेव्हा केव्हा मार्केटमध्ये आता समजा मला NTPC पुढे माहीत नव्हता, इथपर्यंत हा स्टॉक माहिती होता, फक्त मी हा झोन ड्रॉ करून ठेवला होता. जेव्हा नेक्स्ट टाइम मार्केट किंवा हा NTPC स्टॉक या झोनला येईल आणि या ठिकाणी एखादी हॅमर कॅन्डल किंवा मारोबोजो कॅन्डल बनेल, मला सिंपल त्या ठिकाणी बाय करायचं आहे. आता इथे कॅन्डल बघा, ही कोणती कॅन्डल आहे? न्यूट्रल कॅन्डल. ही रेड कलरची कॅन्डल बघा. थोडासा झोन खाली घेतो सो तुमच्या लक्षात येईल. दिसतंय? ही न्यूट्रल कॅन्डल दिसते. याचा अर्थ काय की या ठिकाणी सेलर्सचा स्टॉप लॉस असणार, या ठिकाणी बायरचा स्टॉप लॉस असणार आणि एक्झॅक्टली या ठिकाणी सेलर्सचा स्टॉप लॉस हिट झाला आणि याच सपोर्ट प्लस एक आपल्याला कॅन्डल तयार झालेली म्हणजे डबल कन्फर्मेशन आणि त्याच्यानंतर बघा मार्केटमध्ये एक बाईंग बघायला भेटली. माझं इथे डबल कन्फर्मेशन झालं. एक म्हणजे की सपोर्ट प्लस कॅन्डल आणि दुसरं म्हणजे की ट्रेंड लाईन ब्रेकआउट. म्हणजे मी इथं क्वांटिटी अजून जास्त ॲड करू शकतो. तर अशा प्रकारे हे क्वांटिटी कशी ॲड करायची, काय करायचं हे तुम्हाला ॲडव्हान्स कोर्समध्ये कळेल. पण सिंपल तुम्हाला या स्ट्रॅटेजीचे फंडामेंटल समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. आय होप तुम्हाला हे सगळं समजत असेल की सपोर्ट कसे ड्रॉ करायचे, रेजिस्टन्स कसे ड्रॉ करायचे. अजून खूप सारे एक्झाम्पल घेतले असते, खूप सारे एक्झाम्पल आहेत. तुम्ही थोडंसं डेटा बॅकटेस्ट करा. खाली व्हॉट्सअप नंबर दिला, त्याच्यावरती मला मेसेज करा. स्वतः डेटा बॅकटेस्ट करून त्याचे स्क्रीनशॉट्स मला पाठवा. त्याच्यात जर काही चुकी असेल तर मी तुम्हाला तिथे नक्की हेल्प करेन. फक्त एक काळजी घ्या, ट्रिकी ट्रेडिंग आवरमध्ये मेसेजेस करू नका. आणि सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, मला भरपूर जणांची ॲडव्हान्स कोर्ससाठी मेसेज येत आहेत आणि सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जोपर्यंत तुम्ही फंडामेंटल कंप्लीट करत नाहीत तोपर्यंत ॲडव्हान्स कोर्ससाठी जाऊ नका, नाहीतर विनाकारण तुमचे पैसे वाया जातील. त्याच्यामुळे लक्षात घ्या, फंडामेंटल कोर्स करणं गरजेचं आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे, काहीही पैसे घेत नाही आहे. आपण यूट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्ट आपण प्रोव्हाइड करतोय. फक्त मी सांगितलेला डेटा बॅकटेस्ट करत चला आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करत चला, कारण तुमच्या कमेंट्समुळे मला अजून लर्निंग व्हिडिओज बनवण्याचं प्रोत्साहन भेटतं. आणि सोबतच आपलं टेलिग्राम चॅनल आहे जिथे की मार्केटवरचे अपडेट्स मी देत असतो. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि मोबाईल नंबर पण तिथेच दिला आहे, तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट किंवा रिच आउट करू शकता. तर अशा प्रकारे हा आपला लेक्चर 2 होता. अजून पुढे काही लेक्चरची सिरीज येणारच आहे. कंटिन्युअसली आपले लेक्चर्स अपलोड होतील. तुम्ही जरी हे सिंपल गोष्टी फॉलो करायला लागलात तरी पण तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर होताल. फक्त लक्षात घ्या, तुम्ही आज ॲडव्हान्स कोर्स केला की उद्या जाऊन ट्रेड्स घेतल्या म्हणजे तुम्ही ट्रेडर होणार नाहीत. इथे ॲटलिस्ट 2 ते 3 वर्षाची मेहनत तुम्हाला लागेल आणि याच्यानंतर तुम्ही एक चांगले ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर होऊ शकता. पण
ग्रोथ स्लो आहे पण कन्सिस्टंट करा, विनाकारण लॉसेस घेऊ नका, छोट्या छोट्या कॅपिटलपासून स्टार्ट करा. एक्झॅक्टली कॅपिटल कसं वापरायचं आहे, मनी मॅनेजमेंट कसं पाहिजे, स्टॉप लॉस किती घ्यायचं आहे हे आपण ॲडव्हान्स कोर्समध्ये डिस्क्राईब केलेलं आहे. पण सिम्पल हे गोष्टी इथे सपोर्ट रेजिस्टन्स किंवा ज्या मी सांगतोय त्या लिहून घेत चला, कारण हे खूप इम्पॉर्टंट सांगतोय. ठीक आहे, तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.